लोकशाही व्यवस्थेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका अधिक प्रभावी आणि नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने प्रजा फाउंडेशनच्या वतीने ठाणे महानगरपालिकेतील नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यशाळेमध्ये नगरसेवकांना महानगरपालिकेचे कामकाज, कायदेशीर तरतुदी, विकास कामांचे व्यवस्थापन, नगरसेवकांनी शहर विकासाच्या दृष्टीने प्रशासनाशी समन्वय साधून काम करणे तसेच लोकप्रतिनिधी म्हणून असलेल्या जबाबदाऱ्या सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। ठाणे महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्या आदेशानुसार महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रजा फाउंडेशनच्या माध्यमातून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त व महानगरपालिका सचिव मनीष जोशी उपस्थित होते। कार्यशाळेच्या सुरुवातीला आयुक्त सौरभ राव यांनी या कार्यशाळेचा उद्देश नमूद केला। प्रशासन आणि सभागृह यांच्या कोणत्याही प्रकारचा संघर्ष नसून दोन्ही घटक शहराच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करतात, ही भावना दृढ करण्यासाठी या प्रशिक्षणांचा उपयोग होणार असल्याचं त्यांनी सांगितले। कायदे, नियम आणि प्रक्रियांची माहिती घेताना प्रशासनाचा दृष्टिकोन आणि लोकप्रतिनिधींचा दृष्टिकोन समजून घेणं आवश्यक आहे। एकमेकांच्या मर्यादा, जबाबदाऱ्या आणि अधिकारांचा आदर राखत समन्वयाने काम केल्यास शहराच्या विकासाला अधिक गती मिळेल असंही आयुक्तांनी नमूद केले। कार्यशाळेच्या प्रारंभी प्रजा फाउंडेशन व्यवस्थापक प्रतीक्षा देवळेकर यांनी संस्थांमधील लोकप्रतिनिधींची भूमिका आणि जबाबदाऱ्या याविषयी मार्गदर्शन केले। नगरसेवकांनी शहर विकासाच्या दृष्टीने प्रशासनाशी समन्वय साधून काम करणे, नागरिकांच्या समस्या प्रभावीपणे मांडणे आणि त्यांचे वेळेत निराकरण करण्यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक असल्याचं यावेळी सांगण्यात आले।